20 धावा होतात ऑन स्क्रीन आपण पाहतोय. गावदेवी शिवशंभू क्रिकेट संघ आदई आयोजित डे नाईट भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण लोगो पाहतोय. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आज खऱ्या अर्थाने आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज संदेश शेळके कमी वेळामध्ये खऱ्या अर्थाने वेबसाईट निर्मित केली गेली. त्यानंतर त्याची अथक मेहनत आणि अथक परिश्रम अनेक स्पर्धा खऱ्या अर्थाने एकाच वेळी कव्हर करणे ही भूमिका अनेक युवा बेरोजगारांना ज्यांनी रोजगार निर्माण करून दिला असे संदेशजी शेळके यांचं देखील जरूर सरस स्वागत. चेक. तर या दरम्यान चला आपण पाहिलं तर काही क्षणांमध्ये ज्यांची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतोय काँग्रेस पक्षाचे एक जबरदस्त नेतृत्व सन्माननीय श्री हेमराज शेठ पाटील साहेब यांचं काही क्षणांमध्ये इथे मात्र शुभागमन होणार आहे. तर मी विनंती करेन ज्या प्रेक्षकांनी जर का रस्त्यामध्ये गाड्या लावल्या असतील तर आपल्या सर्वांना विनंती आहे त्या गाड्या मात्र थोड्याशा बाजूला घ्यायच्यात. काही क्षणांमध्ये मात्र मुख्य मान्यवर आणि यस आपण ज्यांची वाट मात्र आतुरतेने पाहत होतो असे काँग्रेस पक्षाचे एक दमदार नेतृत्व एक दमदार नेते सन्माननीय श्री हेमराज शेठ पाटील साहेब यांचं इथे मात्र होतंय शुभागमन. तर स्वागत आहे दादा आपलं या आदई गावाच्या माध्यमातून जी स्पर्धा मात्र हेमराजजी मात्रे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत असेल. तर आपण पाहिलं तर दादांचं स्वागत या स्पर्धेमध्ये होताना आपण नक्कीच पाहतोय. दादा आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. दिशा देण्याचा प्रयत्न एक चांगला झेल पकडलाय. विकेट क्रमांक 3 गमावलाय. फलंदाज विशाल पाटील या ठिकाणी होत आहेत बाद. पाहिल्यापर्यंत एक महत्त्वाचा फलंदाज विशाल पाटील यांच्या स्वरूपामध्ये गमवलाय नेरे 40+ या टीमने. 22 धावा आतापर्यंत होतात. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. परंतु आज एक असं व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय रमला जो माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की आशुभाई माणूसच आपला. आज कमी वयामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने यशाची भरपूर उंच शिखरे गाठली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मनामध्ये ताईत करून गेले अनेक वर्ष जनसेवेचा ध्यास ज्यांनी मनामध्ये ताईत करून जनसेवा ज्यांनी केली आणि आज प्रत्येक युवकाच्या गायातील ताईत असलेले नेतृत्व आम्ही पाहतोय या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावर. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न परंतु लाईन चांगली होती. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 22 रन. विश्वास पाटील गोलंदाजीच्या मार्गावर आतापर्यंत 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी प्राप्त केलेत. सलग 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न परंतु उंची थोडीशी जास्त प्रमाणामध्ये होती. सलग 4 बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. या स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ती ताकद ती जिद्द या बॉलरमध्ये आहे. कारण तोंडरे गावाचा विक्रमादित्य म्हणजे विश्वास पाटील या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील लाऊड अपील होती आणि अपील उचलून धरली पंचांनी. विकेट क्रमांक 4 गमावलाय. फलंदाज किरण पाटील भरपूर आशा होती या फलंदाजाकडून परंतु किरण पाटील या ठिकाणी होत आहेत बाद. 4था फलंदाज गमावलाय. संगीताची धून ऐकली परंतु खऱ्या अर्थाने आता मात्र 30 दहशत आणि तोच दरारा पुन्हा एकदा विश्वास पाटील यांचा पाहायला मिळतोय. जर हा बॉल निर्धाव आला ना तर या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. आज पुन्हा एकदा या तोंडरे गावाच्या विक्रम आदित्याच्या नावावर विश्वास पाटील यांच्या नावावर आज मात्र एक नवीन विक्रम होईल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. नवीन फलंदाज प्रसन्न. डॉट बॉलची समाप्ती आणि एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. विश्वास पाटील टायगर अभी जिंदा आहे आणि या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक
विश्वास पाटील यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सलगचे 6 बॉल निर्धाव त्यांनी रिलीज केले आणि आज मात्र एक नवीन विक्रम त्यांच्या नावावर पाहायला मिळतोय. 2 षटकं हाताळली, त्यामध्ये हे षटक तर मेडन आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी मात्र जरूर प्राप्त केलेत. 3 षटकांमध्ये